चला मैत्रिणींनो, आज बनवूया खानदेश स्पेशल पाटोळीची भाजी. उन्हाळा म्हटला की भाज्या नसतात, भाज्या पण महाग होतात. म्हणून अशा पद्धतीने पाटोळीची भाजी बनवून बघा, खूप टेस्टी बनते. पाऊसही नाही आहे म्हणून भाज्या मार्केटमध्ये कमी येतात. अशा पद्धतीने बनवा. त्याच्यासाठी साहित्य घेते मी बेसन. मी बेसन 2 चम्मच घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घेते. थोडंसं धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद पावडर. हे सगळं 1-1 चम्मच घेतलं आहे आणि बेसनला थोडं कमी पाणी भिजवून होतं. हे बेसन आपल्याला घट्ट भिजवायचं आहे म्हणून थोडं थोडंच पाणी टाकायचं. आता मी 2 चम्मच बेसन घेतलेले. तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकतात की तुम्हाला पाटोळ्या किती करायच्या आहेत किंवा किती जणांचं जेवण बनवायचं आहे तुम्हाला त्या पाटोळ्यामध्ये. मी हे 4 जणांच्या बनवलं आहे त्याच्यामुळे मी थोडं 2 चम्मच बेसन जास्त घेतलं आहे. तरी पण माझं थोडं पातळच झालं होतं. तुम्ही पाणी कमी कमी टाकत जायचं बेसनचं पीठ मळताना. हे आता ठीक आहे, असंही चालू शकतं, पण याच्यापेक्षाही घट्ट मळलं तर छान आहे. आता तेल लावून आपण ठेवून देऊया आणि भाजीला फोडणी देऊया. आता तेल लावून आपण ठेवून देऊया. आपली भाजी बनवायची. हा मी गरम मसाला बनवलेलाच असतो माझा, म्हणून मी कढईत तेल टाकलं आहे आणि 2 चम्मच गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला म्हणजे कांद्या खोबऱ्याचा गरम मसाला असतो, त्याला मी गरम मसाला बोलतो. तुमच्या भागात काय बोलतं नक्की कमेंटमध्ये सांगा. 2 चम्मच मी मिरची पावडर टाकलं आहे, 1 चम्मच हळद आणि हा खडा गरम मसाला टाकला आहे. चवीप्रमाणे मीठ. मीठ आपण पीठ मळलं त्याच्यातही ॲड केलं आहे आणि याच्यातही ॲड करायचं आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुमच्या पद्धतीने करा, कमी जास्त. हे लाल मिरची पावडर टाकले मी काश्मीरी. ह्यात आपण सगळं शेकून घेऊया. जर कांदा खोबऱ्याचा मसाला बनवलेला असलो तर भाजी पटकन होते. आता मी गरम पाणी केलेलं आहे, ते थोडं आपण ॲड करायचं आहे जेणेकरून आपला मसाला शेकून होईल. खूप छान लागते ही भाजी, खानदेश स्पेशल आहे. भाज्या नसतील काय करायचं अशा पद्धतीने करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आमना खानदेशमा तर काय नाही राहिनं तर पाटोळीसनी भाजी, डबुकड्यासनी भाजी बनाय टाका, भाकरी टाकिल्या होई हे काम. आमना खानदेशनी मजाच नारी आहे. मी पाणी ॲड केलं आहे त्याच्यात, गरम गरम पाणी ॲड केलं म्हणजे उकळ आपल्या भाजीला लवकर येतो. आता आपल्या भाजीला उकळ आलेला आहे म्हणून मी नेहमी म्हणते की गरम पाणी टाकायचं. यात आपण गोळे बनवून घ्यायचे पिठाचे. हे मी आता 3 बनवले, ते आपण लाटून घ्यायचे. याच्या अजून दुसऱ्या पद्धतीने पण बनवता येतात, ती पण रेसिपी मी नक्की शेअर करेन. आता पोरपाटला थोडं तेल लावलं आहे, त्याच्यावर बारीक पद्धतीने लाटून घ्यायच्या. तेल लावून हे चपातीसारखं बारीक लाटायचं आहे, म्हणजे खूप जाडही नको आणि खूप बारीकही नको. मला तर खूप आवडते पाटोळ्यांची भाजी, माझ्या मुलांनाही आवडते, म्हणून नक्की बनवा, तुम्हाला पण आवडेल. हे आता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली. तिचे तुम्ही छोटे छोटे पीस करू शकतात. मी मोठे केलेत, तुम्ही छोटे छोटे करा. आपण हे डायमंड शेपने कट करून घेऊ शकतो. हे आता आपण सर्व कट करून घ्यायचे आहेत आणि जे आपला उकळ आलेला आहे भाजीला त्याच्यात आपण सोडायचे एक एक. हे बघा, अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही जाड पण नाही लाटून घेतलेले आहेत मी. यात आपल्या भाजीला उकळ आलेला आहे, त्याच्यात आपण एक एक सोडायच्या आहेत. त्या सर्व अशाच पद्धतीने लाटून आपण भाजीमध्ये सोडायच्या. मी काय करते, अगोदर ज्या टाकते त्या थोड्या मोठ्या बनवते
आणि नंतरच्या ज्या बनवते लाटून त्या थोड्या छोटे पीस बनवते. अगोदर जे आपण भाजीमध्ये ॲड करतो ते आपले शिजून जातात. नंतरचे मग छोटे छोटे करायचे म्हणजे दोघंही व्यवस्थित शिजतात. म्हणून मी छोटे छोटे बनवले आहेत. यात आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित टाकायचे आहेत. हे बघा मी छोटे छोटे बनवले नंतरचे. ह्यात आपले टाकून झालेले आहेत. आता आपण थोडा वेळ शिजू देऊया त्यांना. पातळ असल्यामुळे पाटोळ्या जास्त वेळ नाही लागत शिजायला. आपल्या पाटोळ्या शिजून झालेल्या आहेत. आपण आता भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड करायची. उन्हाळा म्हटला का कोथिंबीर पण कमी होते. भावही वाढतो कोथिंबीरला, पण आम्हाला कोथिंबीर खूप आवडते म्हणून मी टाकते. माझ्या भाजीमध्ये कोथिंबीर ॲड केल्याशिवाय भाजीच नाही होणार. आपली भाजी रेडी आहे. आपण ताट बनवलं आहे. पाटोळ्याची भाजी, छानपैकी मस्त भात, चपाती, भाकर बनवायची होती पण चपाती टिफिनला, आणि पापड, निंबू, कांदा. आमनं खानदेशनं जेवण असणार आहे. लोणचं, पापड, कांद्याशिवाय होतच नाही. या जेवायला.